शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। धन्यवाद। प्रथमतः सर्व मराठा समाजाचे देवे दावे सोडून सर्व पक्षातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी आज सन्माननीय मुख्यमंत्री येडियुरप्पा साहेब व कर्नाटक सरकारचं अभिनंदन करण्याचा हा जो कार्यक्रम केल्याबद्दल तुमचे सर्वांचे पहिल्यांदा धन्यवाद। आणि अभिनंदन करण्याचं कारण म्हटल्यानंतर गेली कित्येक वर्ष बेळगाव नव्हे तर संपूर्ण कर्नाटकमध्ये मराठा समाजातर्फे मराठा प्राधिकरणाची स्थापना झाली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न होत होते। विशेष म्हणून म्हटल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी असू दे, बाकीचे सर्व आमदार असू देत, मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे, कुठल्याही जातीचे असू देत, सर्वांची इच्छा होती की मराठा समाजासाठी एक प्राधिकरण निर्माण व्हावं। आणि तो दृष्टिकोन ठेवून सन्माननीय मुख्यमंत्री येडियुरप्पा साहेबांनी हा प्राधिकरण स्थापन केल्याबद्दल त्यांचा धन्यवाद सर्वांनी आम्ही केलेला आहे। आणि त्या प्राधिकरण स्थापनेसाठी म्हणून 50 कोटी दिलेले आहे। हे 50 कोटी जे आहे ते प्राधिकरण स्थापन करून त्याची सुरुवात करण्यासाठी आहे। एकूणच तुमच्या सर्वांच्या विनंतीप्रमाणे आम्ही सर्व आमदार मिळून, खासदार मिळून येत्या काळामध्ये ह्या प्राधिकरणासाठी विशेष पॅकेज म्हणून जास्तीत जास्त अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करू ही तुम्हाला आम्ही ग्वाही देतो। त्याचबरोबर मराठा समाजाचं सांस्कृतिक असू देत, सामाजिक असू देत, शैक्षणिक असू देत, या सर्व दृष्टिकोनातून विचार करून हा विकास झाला पाहिजे, समाज मागे राहू नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ व पक्ष भेदभाव सर्व बाजूला ठेवून आपण प्रयत्न करूया आणि आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करूया। एकूणच आमची जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे जबाबदारी आम्ही पार पडू असे आश्वासन देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।